मी आमदार किरण सरनाईक. आज मी अकोल्याला आलो होतो. मला सन्मान्य प्राचार्य दीपकजी बिडकर सर यांनी सांगितलं की इथं या आगाश परिवारानं टेरेसवर अतिशय सुंदर अशी शेवंतीची बाग फुलवलेली आहे. आपण एक त्यांना त्या बागेला भेट दिली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी या आगाश परिवारांनी जो टेरेसवर ही शेवंतीची बाग फुलवली ती पाहण्यासाठी आलो. माझं मन एकदम भरून आलं. इतकी चांगली बाग शेवंतीची या टेरेसवर होऊ शकते हे म्हणजे अतिशय आश्चर्यकारक गोष्ट मला या ठिकाणी वाटली. आणि या ठिकाणी मी पाहतो तर आमचे ड्रॉइंग टीचर आगाशे सर, दिनेश भाऊ, आगाशे ताई, आमचे संजय भाऊ, त्यांची कन्या आणि हे सर्वजण या बागेकडे लक्ष देतात आणि त्यामुळं अतिशय चांगली शेवंतीची बाग या ठिकाणी फुललेली आहे. मी सन्मान्य दीपकजी बिडकर सर असतील, सन्मान्य प्राध्यापक मडके सर असतील, माझ्यासोबत आलेले प्राध्यापक जयंतजी सरनाईक असतील, प्राध्यापक खडसे असतील, यांचं देखील मनापासून अभिनंदन करेल की तुमच्यामुळे माझं इथं येणं झालं आणि जेणेकरून ही बाग आपल्याला पाहायला मिळाली. मी असं सर्वांना सांगेल की आपल्या घरगुतीमध्ये कुठंतरी अशा प्रकारची जर आपण शेवंतीची बाग फुलवली किंवा असं टेरेसची बाग फुलवली तर निश्चित रूपानं तुम्हाला जीवनामध्ये कुठला चांगला एक आनंद या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. या ठिकाणी मी पाहतो तर फिरत असताना या ठिकाणी अतिशय सुंदर परस बागेच्या बरोबर या ठिकाणी फळबाग झाडं देखील त्यांनी लावलेले आहेत. त्यामध्ये टमाटाचे, वांग्याचे, पुदिन्याचे आणखीन अनेक प्रकारच्या व्हेरायटीज या ठिकाणी त्यांनी लावल्या की जेणेकरून आपल्या घरी जो भाजीपाला लागतोय तो भाजीपाला देखील या टेरेसवर उत्पन्न झाला पाहिजेत आणि आपल्या घरातलं प्रकृती स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती ही देखील या ठिकाणी त्या टेरेसवर त्यांनी भरभराटीस आणलेला आहे. मी या सर्व आगाशे परिवाराचं मनापासून अभिनंदन करेल. विशेषतः आमच्या आगाशे ताई, आमच्या भगिनी यांचं अभिनंदन करेल की त्यांनी या बागेकडे दिवसभर त्यांचं लक्ष द्यायचं काम असते. त्याला पाणी देणं, त्याची जोपासना करणं आणि त्याला विविध रोगापासून मुक्त ठेवणं हे एक फार मोठं कौशल्याचं काम आहे. ते सर्वजण मिळून करतात. मी सर्व आगाशे परिवाराचं मनापासून अभिनंदन करेल आणि भविष्यामध्ये त्यांना असेच या ठिकाणी चांगल्या बागा फुलवण्याचं साठी यश मिळेल अशी सदिच्छा देतो आणि शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, धन्यवाद, थँक्यू.